तर बघा वेलकम. तर बघा आता आपण काय बघितलेलं आहे, बेसिकचे सगळे पार्ट कंप्लीट झालेत. आत्ताच आपला बेसिक नंबर 7 संपलाय. आता आपल्याला बघायचं आहे बेसिक नंबर आपला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 7 संपलाय. आता आपल्याला बघायचं आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 8. तर आपण काय करू, 8 पाहण्याच्या अगोदर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 7 ला थोडंसं रिवाइज करू. काय होता आपला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 7? तर बघा एव्हरी वन ऑफ आला, त्यानंतर वन ऑफ आला, नन ऑफ आला, सम वन ऑफ आला, तर आणि एनी वन ऑफ आला. हे 5च होता. काय बघा एव्हरी वन ऑफ आला, नन ऑफ आला, सम वन ऑफ आला, एनी वन ऑफ आला किंवा वन ऑफ आला. तर या सर्वांना कसं मिनिंग आहे रे? सिंग्युलर मिनिंग. आणि त्यामुळं त्याच्याबरोबर येणारं वर्ब पण कसं सिंग्युलरच असणार. कसं असणार आहे? सिंग्युलर. ठीक आहे. फक्त त्याच्याबरोबर येणारं जे नाऊन आहे ते कसं असतं? प्लुरल असतं. पण आयोग कधीही त्याच्या नाऊनमध्ये मिस्टेक करत नाही. आयोग काय करतं, डायरेक्ट ते देतं आणि त्याच्या पुढं वर्ब सिंग्युलर आहे का नाही तेवढं चेक करायचं असतं तुम्हाला. बाकी त्याच्यामध्ये काही चेक करायचं नसतं. आता इथं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 7 तर आपलं संपलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 8. ते पण एकदम सोपं, म्हणजे एकदमच छोटं आणि एकदम सोपं आहे. ओके. काय सांगत होतं मी, जे 7 आहे ते आपलं संपलं आणि 8 जे आहे ना ते एकदम सोपं आणि छोटं आहे. मग काय आता सेम जागेत का त्याच्या आधी सुरू करण्याच्या आधी? आज कोणवार आहे सांगा बरं पटकन. सोमवार आहे. नक्की 40 आणि 50. अरे 40 आणि 50 किती? 90. 40 आणि 50 किती आहे? 90. हा जागेत. 9 त्रिक किती? आणि 27 एक हा जागेत. काय अडचण नाही. मग आता ऑनलाईन वाले पण जागे असते ना, कन्सिडर करतो. तर आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 8 आहे आपलं. बघा काय दिसतंय इथं. आता इथं मी ब्लॉक कुणाला करणार आहे बघा, सम ऑफला ब्लॉक केलं. त्यानंतर इथं काय आहे, ऑल ऑफला. त्यानंतर काय आहे, मोस्ट ऑफला. त्यानंतर काय आला, फ्यू ऑफला. त्यानंतर काय आहे, मेनी ऑफला. त्यानंतर परत एकदा कोणाला आहे, फ्यू ऑफ. आणि परत एकदा आलेलं आहे ऑल ऑफ आणि संपला. हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आपलं 8 आहे. मग इथं बघा कोण कोण लिहिलं मी, तुमचं ऑल ऑफ असल, त्यानंतर सम ऑफ असल, त्यानंतर काय मेनी ऑफ असन, त्यानंतर काय असन मोस्ट ऑफ असन आणि त्यानंतर शेवटचं फ्यू ऑफ असन. ठीक आहे. आता हे जे आहेत ना सगळे, आपला ऑल ऑफ आहे. ऑल म्हणलं की सर्वजण आले, सर्वजण. मला सांगा त्याच्यात एकच जण आला का? अरे एक जण आला का? नाही ना. मग बरेचसे लोक आले इकडे. याचा अर्थ ऑलचं मिनिंग कसं झालं? प्लुरल झालं ना. आता सम म्हणजे मी समजा जर म्हणलं की असं सेंटेन्स आहे, सी एट सम राईस, म्हणजे काही भात खाल्ला तिने. काही खाल्ला म्हणजे किती खाल्ला माहितीये का? काही एकच फक्त ग्रेन खाल्लाय तिने. काही खाल्ला असेल ना थोडासा. म्हणजे सम म्हणजे काही, म्हणजे त्याचा पण कसं मिनिंग आहे? प्लुरलच मिनिंग आहे ना. अरे आहे का नाही? त्यानंतर मेनी, मेनी म्हणजे अनेक. मोस्ट म्हणजे खूप सारे. आणि फ्यू, फ्यूचा मिनिंग जो आहे ना, फ्यू म्हणजे काय, जवळजवळ काहीच नाही. फ्यू म्हणजे काय, जवळजवळ काहीच नाही. तर ह्यांचे जर का आपण मिनिंग पकडले तर याच्यावरून आपल्याला कळतं की आपले ऑल, सम, मेनी, मोस्ट आणि फ्यू ह्यांना कसं मिनिंग आहे? कसं मिनिंग आहे? प्लुरल. कसं मिनिंग आहे? प्लुरल. मग आता ह्यांना जर का प्लुरल मिनिंग आहे तर ह्यांच्या पुढे येणारं जे नाऊन आहे, कोण आहे? नाऊन. ते पण कसं येतं? प्लुरल. नाऊन पण कसं येतं? प्लुरल. हे पण येणार प्लुरल, हे पण येणार प्लुरल. आणि ह्याच्या बरोबर येणारं जे वर्ब आहे ते पण कसं येणार? प्लुरलच येणार. कसं येणार? प्लुरलच. म्हणजे वर्ब पण तुमचं कसं येणार? प्लुरल. इथं पण कसं येणार? प्लुरल. इथं पण सेम टू सेम प्लुरल. इथं पण काय आहे? प्लुरल. त्यानंतर इथं पण काय आहे? प्लुरल. कळतंय? अरे समजतंय का? काय समजलं सांगा बरं पटकन. ऑल ऑफ आलं, सम ऑफ आलं, मेनी ऑफ आलं, मोस्ट ऑफ आलं, फ्यू ऑफ आलं. आता उलटे सांगा बरं. फ्यू ऑफ आले, मोस्ट ऑफ आले, मेनी ऑफ आले, सम ऑफ आले आणि ऑल ऑफ आलं. तर यांना मिनिंग कसं आहे? प्लुरल. वर्ब पण कसं पाहिजे? प्लुरल. कसं पाहिजे? प्लुरल. आणि नाऊन पण कसं आहे? प्लुरलच आहे. कळतंय? आणि मग ह्याच्या पुढं जर का वर्ब पण प्लुरल असेल
तर मग सम, आता सम ऑफला कसं मिनिंग आहे? प्लुरल. मग वर्ब काय पाहिजे? इज पाहिजे का? नाही, इथं काय पाहिजे होतं? आर. म्हणजे सम ऑफ द टीव्ही सिरियल. इथं काय आहे? टीव्ही सिरियल्स पाहिजे होतं, आहे का नाही? इथं टीव्ही सिरियल नाही, सिरियल्स पाहिजे होतं. सम ऑफ द टीव्ही सिरियल्स आर वर्थ वॉचिंग टुडे. आता इथं काय आहे? ऑल ऑफ अस. इथं ऑल ऑफ सिंग्युलर, ऑल ऑफला कसं मिनिंग आहे? प्लुरल. मग इथं इज पाहिजे का? नाही, इथं काय पाहिजे होतं? आर. इथं मोस्ट ऑफला कसं मिनिंग आहे? प्लुरल आहे ना. मग याला प्लुरल मिनिंग आहे, तर इथं बिलिव्ज, हे बघा V5 आहे का नाही? मग V5 काय असतं? सिंग्युलर. मग इथं काय पाहिजे होतं? बिलीव्ह. काय पाहिजे होतं? बिलीव्ह. कळतंय? आता फ्यू ऑफला कसं मिनिंग आहे? प्लुरल मिनिंग आहे. कसं मिनिंग आहे? प्लुरल. आणि मग फ्यू ऑफला प्लुरल मिनिंग आहे, तर इथं हॅव आलंय प्लुरल. अरे आलंय का? म्हणजे हे सेंटेन्स माझं काय आहे? बरोबर आहे. कळतंय? चलो आता पुढचं मेनी ऑफला कसं मिनिंग आहे? प्लुरल. मग इथं इज येईन का? इथं काय पाहिजे होतं? आर. इथं फ्यू ऑफला कसं मिनिंग आहे? प्लुरल. मग इथं हॅव बघा प्लुरल आलंय का? हा, मग हे सेंटेन्स कसं आहे आपलं? बरोबर. तसं ऑल ऑफला कसं मिनिंग आहे? प्लुरल. मग इथं बघा हॅव पण प्लुरल आलं का नाही? आणि मग हे सेंटेन्स आपलं पण काय आहे? बरोबर. संपलं. मग काय अवघड आहे याच्यामध्ये? अरे अवघड आहे का? मग आता हे आपलं काय होतं? सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 8. आता आपण पहिल्यांदा काय करू? रिवाइज करूत आणि मग त्यानंतरून तुम्ही लिहून घ्या. चलो आता बघा, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट एकदम सोपा टॉपिक, एकदम. मला वाटतं व्हिडिओ 10 मिनिटाचा होतोय की नाही आपला, आहे का नाही? तर काय आहे? तर त्याच्यामध्ये आपण सेम पहिल्यांदा काय केलं रे? ऑल ऑफला चौकोन केला, त्यानंतर सम ऑफला केला, त्यानंतर काय आहे? मेनी ऑफला, मोस्ट ऑफला आणि फ्यू ऑफ ह्यांना चौकोन केलं होतं. त्यानंतर आपण मग हे इथं लिहिले होते. कसे लिहिले? ऑल ऑफ, त्यानंतर सम ऑफ, मेनी ऑफ, मोस्ट ऑफ, सगळ्यात शेवटी फ्यू ऑफ. एकदा उलटे पण म्हणायला लावले होते मी तुम्हाला. कसे म्हणले होते आपण? फ्यू ऑफ, मोस्ट ऑफ, मेनी ऑफ, सम ऑफ, ऑल ऑफ. आणि ऑल म्हणजे खूप सारे जण झाले. सम म्हणजे पण काही सी एट सम राईस, म्हणजे काहीतरी काही तांदूळ खाल्ला तिने, भात खाल्लाय. आणि त्या यांना मिनिंग कसं येतं? प्लुरल. मग याच्या बरोबर येणार जे वर्ब आहे ते पण कसं पाहिजे? प्लुरल पाहिजे. कसं पाहिजे? प्लुरल. आणि याच्या बरोबर येणारं नाऊन पण कसं पाहिजे? प्लुरलच पाहिजे. म्हणजे इथं सगळे काय येतं? प्लुरल येतं. आणि मग आपण काय केले होते? सेंटेन्स सोडले होते. तो बाण करून आपण लगेच ते करेक्शन करायचं ना? अरे समजतंय ना? आणि मग हे शेवटी 8-9 एक्झाम्पल होते, ते आपण सगळे काय केले होते? सोडले होते. मग आता हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1 काय सांगा बरं पटकन एकदा सांगा. ऑल ऑफ आलं, सम ऑफ आलं, मेनी ऑफ आलं, मोस्ट ऑफ आलं आणि फ्यू ऑफ आलं. तर काय करायचं? वर्ब कसं घ्यायचं? प्लुरल घ्यायचं. का? त्याला मिनिंगच प्लुरल आहे. संपला विषय. काय अवघड आहे का? नाही. चलो घ्या लिहून. मग आता ऑनलाईन वाले पण लिहून घ्यायचं आणि ऐका. तर ह्यानंतर परत मी लिंक चेंज करणार आहे. लगेच तुमच्या ऍपमध्ये तिथे खाली एक लिंक दिसत असेल बघा, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 9. त्या लिंक मध्ये लगेच ते लेक्चर काय करायचं? पाहायचं. ठीक आहे. चलो घ्या लिहून मग.